आज होता माझ्या बहिणीचा बर्थडे आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेट करायला गेलते गच्चीवर. आता आम्हाला समजायला गेलतं की बर्थडे शिवांशचा आहे की जानूचा आहे. आता छोटं बाळ आहे म्हणून त्याला पण बसवलं होतं तिनं. त्याच्यानंतर बर्थडे गर्लचे पप्पा पण बसले. आता त्यांचा पण बर्थडे सेलिब्रेट करायचा वाटते लगेच. मी म्हणलं अजून 5-6 जण बोलवा, त्यांचा बी लगेच करून टाकूया बर्थडे ऍडव्हान्स मध्ये. मी म्हणलं आता केक कोणाला बी कट करायला लावा, मला तर काय केक खायचं काम करायचं आहे बस. तिकडे डिसाईड होऊच लागलं होतं की केक कोण कट करणार म्हणून. तेवढ्यातच आजी बाजी बाबा जाईल ती बघायला गेले तर काय लेकरं खाली भांडणं करून घेऊ लागली होती. मी सगळ्यांना गोळा केलं आणि चला म्हणलं केक कट करूया म्हणलं लवकर लवकर. बघायला तर काय मम्मी आणि आंटी मस्त भांडणं बघायला. आता त्यांना वाटायचं की बर्थडे तर होत राहते तर हे भांडणं बघणे इज इम्पॉर्टंट. मी म्हणलं आता मी चाललं म्हणलं तुम्हीच केक करत बसा म्हणलं. शिवांशला का बघा कसं बघत होता केक काढा. आता बर्थडे गर्लला फोटो काढायचेच नव्हते तरी बी तिला जुलमच फोटो काढायला लागले. आता काही जणांना शौक नसते यार फोटो काढायचा, तरी बी का लाज नको पोरी पटकन फोटो काढ. सगळ्यांचे फोटोशूट झाले. आता चिल्लर पार्टीची बारी आली फोटोशूट करायची. शिवांश आहे की हसतच नव्हता. आता त्याला हसवण्यासाठी किती प्रयत्न करायला ते बघा घरचे. शिव हसा 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 शिव हसा. शिवांश एवढं भारी हसू लागलं होतं, त्याची स्माइल बघून आम्हाला पण हसू लागलं होतं. मी आणि दीदी वाट बघूच लागलो होतं की ते वरचे जास्त केक वरचं ते कोण खाणार म्हणून. मग काय कॅन्डल लावली आणि ते वरचं जास्त केक वरचं मी आणि भैयानं उचललं होतं. दीदीला तर काय भेटलंच नाही मला. मग काय सगळ्यांना केक कट करून दिलं थोडं थोडं. आणि शिवांशला एवढा केक आवडते ना, आता लेकराला केक आवडते म्हणून एवढं पण तोंडाच कोचायचं नसते ना.